प्रॅक्टिस करतो, राहायला म्हाळुंगेला आहे. म्हाळुंगे टेकडी हा आमचा तिथला विषय आहे. त्यांचा मेसेज मला एका ग्रुपमध्ये मिळाला, त्या निमित्ताने इकडे आलो. सेम 15 दिवसापूर्वी आमच्याकडे अशीच आग लागलेली होती. साधारणतः 3 ते 4 हजार झाडं जळालेली. चतुशृंगी का म्हाळुंगे टेकडी सनीवडची बॅक साईड. तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी इथं मला ऑब्झर्वेशन लक्षात अशा आल्या की एक तर याचं प्रोटेक्शन, दुसरं इथल्या लोकांचा सहभाग आणि दुसरं वॉटर सिस्टीम. या 3 गोष्टीवर इथं काम केलं तरी चांगलं होऊ शकतं. त्यातलं एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर बाणेर टेकडी मे बी वन विभागामध्ये येत नाहीये, पण बाणेर टेकडीमधल्या त्या ग्रुपने तिथे गेले 16-17 वर्षांमध्ये खूप चांगली सिस्टीम लावलेली आहे. म्हणजे CSR मधून काय केलेलं आहे तर टेकडीच्या पायथ्याशी पाणी टाकी केलेली, तिथं पाणी येतं. तिथं सोलर सिस्टीम, पंपिंग सिस्टीम, सोलर पंपिंग सिस्टीम लावलेली. एका कंपनीने ती 10 लाख रुपये देऊन ते डोनेट करून दिली. तिथून वरच्या एका मोठ्या टेकडीवर पाणी जातं. जसं यांनी म्हटलेले वरच्या टेकडी सावित्री टाकी त्याला नाव दिलेले, आणि त्या टाकीमधून 30 टाक्यांना पाणी सप्लाय होतं. आणि मग झोन केलेले आहेत. मग सिंहगड रोड किल्ल्याची नाव दिली, सिंहगड झोनमध्ये पाणी वॉटरिंग करायचंय. मग वरच्या टाकीतून पाणी सगळं तिथे सोडलं जातं. ती टाकी फुल केली जाते. लोकांना, शाळा कॉलेजचे विद्यार्थी दर शनिवार रविवारी येतात आणि मग त्यांना तिथं सहभागी केलं जातं. 100-200 कॅन्स असतात आणि कॅनच्या माध्यमातून मग सगळीकडे वॉटरिंग केलं जातं. असं ज्या ज्या झोनमध्ये आपल्याला वॉटरिंग करायचं त्या झोनमध्ये त्या टाकीतलं पाणी सोडलं जातं आणि मग त्या ठिकाणी वॉटरिंग केलं जातं. अशी एक चांगली वॉटर सिस्टीम त्यांनी ती वॉटरिंगची खूप चांगली लावलेली आहे. आणि 40-50 हजार झाडं तिथे असं झालेले काही घटना, पण ते कंट्रोलमध्ये आहे. तिथे 4 माणसं त्यांनी कामगार जे आहेत ठेवलेले आहेत. त्यांचे पगार जे आहेत ते आता कुठेतरी विषय निघालेला आहे. CSR मधून तो सगळा तिथं स्पॉन्सर केला जातो. साधारणपणे त्या संस्थेचा म्हणजे वसुंधरा अभियान जे आहे 2 ते 2.5 कोटीचा टर्नओव्हर आहे. इतक्या मोठ्यामध्ये कंपन्या त्या ठिकाणी येतात, CSR देतात आणि वेगळ्या प्रोजेक्टसाठी ते फंड तिथे देत असतात. हा एक तिथला वॉटर सिस्टीमचा भाग झाला. दुसरा एक सिक्युरिटीचा. म्हाळुंगेमध्ये अशाच प्रकारचे लोक दारू प्यायला यायचे. टेबल लँड आहे तिथे, मग आल्यानंतर तिथे दारूला बसायचे, घाण करून जायचे. आम्ही शनिवार रविवारी यायचो, मग ते सगळे बाटल्या उचलून न्यायचो. तो ग्रुप आम्ही आयडेंटिफाय केला. तो ग्रुप तिथे संध्याकाळी दारू पित असताना आम्ही सगळे तिथे गेलो. त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ज्या बाटल्या तिथे टाकलेल्या होत्या त्या सगळ्या आम्ही एकत्र केल्या, पोत्यामध्ये भरल्या, निघून गेलो. नंतरच्या रविवारी असं लक्षामध्ये आलं की तिथे त्यांनी बाटल्या इकडे तिकडे टाकलेल्या असतात, त्या एकत्र करायला लागले. आणि आता गेल्या 1 महिन्याभरामध्ये झाले ती लोक येतात, पण तिथे बाटल्या एकत्र करतात, पोती बांधून ठेवतात आणि ते पोती सुद्धा घेऊन जातात. आज लोक संध्याकाळी आम्ही बघतो तिथे बसलेले असतात, पण तिथे ती लोक काही घाण करत नाही. केलेली घाण ती त्यांची उचलून घेऊन जातात. असं लक्षामध्ये आलं की लोकांना एज्युकेट करणं जास्त गरजेचं आहे. पलीकडे सगळी जी झोपडपट्टी जी आहे तिथली मंडळ असतात. मगाशी यांनी म्हटलं की ते मंडळाचे कार्यकर्ते अग्रेसिव्ह असतात. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी जर आपण एखादी मिटिंग घेतली आणि त्यांना आपण सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या वस्तीतल्या लोकांना इथल्या तर थोडं कंट्रोल करा आणि त्यांचा सहभाग इथं कसं वाढवता येईल. प्रत्येकाला लिडरशिप करायची होत असेल, तेव्हा अशा लोकांना जर आपण कॅच केलं, त्या मंडळाच्या लोकांना कॅच केलं, त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढवली, हे जास्त सोयीचं राहणार आहे. प्रत्येक वेळेला आपण फॉरेस्टवर डिपेंड राहिलो तर ते अजिबात शक्य होणार नाही, पण हा न्यूसन्स दिवसांदिवस वाढत जाणार आहे. या सगळ्या सोसायट्या आहेत पलीकडच्या, या सोसायट्यांच्या आपण मिटिंग घेतल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वॉटरिंगला शनिवार रविवारी येत जा. जसं आमच्या टाउनशिपमध्ये गोदरेजची टाउनशिप आहे, VTPची आहे, या प्रत्येक बिल्डिंग मधून 5-10 लोक येतात. 50-60 लोक दर शनिवार रविवारी त्या म्हाळुंगे टेकडीवर पाणी घालायला तिथे येत असतात. आमच्याकडे पाणी आम्हाला पैसे द्यावे लागत नाही. आम्ही स्थानिक तिथले नगरसेवक जे पुढारी आहेत, पलीकडे नदी आहे, त्यामुळे तिथले अनेक टँकरवाले तिथे लॉबी आहे. त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली की त्यामुळे तुम्ही कधीही सांगा, आम्ही तुम्हाला कधी पाणी टँकर देतो, आम्हाला तिथं मोफत पाणी मिळतं, आम्हाला विकत घ्यावं लागत नाही. तेव्हा त्या लोकांचं इन्व्हॉल्व, त्यांचा कुठेतरी एखाद्या वेळेला त्यांच्या हस्ते तिथे आम्ही वृक्षारोपण करतो, त्यांचा कुठेतरी सत्कार करायचा. त्यांना तेवढंच पाहिजे असतं. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाणी पाहिजे. मग त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी करून घेता येईल, मग त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. तिथल्या गोदरेजच्या VTPच्या सोसायटीमध्ये जाऊन तिथले मिटिंग घेतल्या आणि त्या लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही या ठिकाणी या, याचा फायदा आपल्यालाच आहे. आणि मग तिथली आता लोक जे आहेत ते शनिवार रविवारी विथ फॅमिली येतात, त्यांची लहान मुलं सुद्धा घेऊन येतात, त्यांचे असे झाडं लावतात. आणि काही आमचे 10-15 लोक जे आहेत ती 12ही महिने म्हणजे टोटल सगळ्या पावसाच्या मध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येत होतो. पावसाळ्यात येऊन केलं काय आम्ही तर CCD केले. आता हा जो आगीचा जो प्रॉब्लेम येतो, आम्ही तिथे 26 CCD केले या पावसाळ्यात 2 महिन्यामध्ये. आणि CCD करणारे कोण आहे तर सगळे जे आहेत ते सगळे IT प्रोफेशनल आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये कधी कुदळ फावडं हातात घेतलं नाही. अशी IT प्रोफेशनल जे आहेत त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. 30 CCD केले, ज्याच्यामुळे आता आग जी लागली ते CCDने ती आग कंट्रोल केली. आमची खूप सारी झाडं वाचले गेली.
फायर बॉर्डर आपण ज्याला जे म्हणतो, एका स्पॉटमध्ये आम्ही 100 झाडं लावली तर त्याच्या बाजूला आम्हाला सीसीटी करता येतील का, तिथं फायर बॉर्डर करता येईल का, म्हणजे एका बाजूने फायर जरी आली तर तिथंच ती थांबू शकते. आता सीसीटी ते काम आमचं मोठ्या पद्धतीने केलं. त्यामुळं अशा पद्धतीने प्रिझर्वेशन आहे, वॉटरिंगची व्यवस्था आहे, स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल, इथले काही नगरसेवक असतील काही असतील अशांचे हस्ते वृक्षारोपण करणं आणि त्यांना आठवड्यातून एक टँकर तुम्हीकडे पाठवून द्या असं काही करता आलं. आणि या झोपडपट्टीचा न्यूसन्स आहे तिथल्या मंडळांच्या लोकांना आपण आपल्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर मग या सगळ्या गोष्टी आपल्या हळूहळू सगळ्या स्टेट होऊन जातील. धन्यवाद. नाव सांगा आपलं. सॉरी. ऍडव्होकेट श्रीकांत दळवी. थँक्यू. अध्यक्ष.